बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले अनेक पण अजितदादांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी आता कार्यकर्त्यांची इच्छा आणि त्याचमुळे कार्यकर्ते आज आक्रमक झाले। बारामतीमध्ये कारभारी चौकात अजितदादांची गाडी अडवत या कार्यकर्त्यांनी अजितदादांना साकडं घातलं, आंदोलन केलं। बारामती मतदारसंघामधले राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते यासाठी जमलेले होते। दादा उमेदवारी जाहीर करत तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका देखील या कार्यकर्त्यांनी घेतलेली होती। अखेर पोलिसांनी त्यांना बाजूला केला आणि अजितदादांचा ताफा पुढे गेला। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढणार अशी आज त्यांनी घोषणा केलेली आहे। अजित पवार यांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी यासाठी हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। बारामतीमधला हा कारभारी चौक आहे आणि या कारभारी चौकात अजित पवार यांची गाडी अडवत कार्यकर्त्यांनी त्यांना साकडं घातलं। अजितदादा बारामतीमधूनच उभे राहणार। मी अधिकृतपणे तुम्हाला सांगतो, ही काय संभ्रम नको ठेवा। हाँ, एक सीट मैंने स्वयं डिक्लेयर कर दिया। पार्टी का वर्किंग प्रेसिडेंट होने के नाते ये अधिकार, क्योंकि उनकी सीट वो खुद कैसे तय करेंगे, वो तो मुझे तय करना पड़ेगा, इसलिए मैंने कर दिया। त्यामुळे अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी यासाठी अजित पवार यांचे कार्यकर्ते आज बारामतीमध्ये आक्रमक झालेले दिसून आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।